नमस्कार, आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज, सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. ईद ए मिलादुन्नबी निमित्त माळीपुरा परिसरात आकर्षक रोषणाई, रंगबिरंगी विद्युत रोषणाई, झेंडे, फरारे आणि चमकीने परिसर सजला. तरुणासह चिमुकल्याने सलग 2 दिवस मेहनत ईद ए मिलादुन्नबीचा उत्साहाशी गेला. तरुणाईच्या मेहनतीला रोषणाईची झळाळी. ईद ए मिलादुन्नबी निमित्त माळीपुरा परिसर सजला. आज दिनांक 26 बुधवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ईद ए मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त जुना जालना येथील माळीपुरा परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सय्यद रहीम मित्रमंडळाच्या वतीने माळीपुरा परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर झगमगून निघाला. जामा मस्जिद चौक, मिलन चौक, शीश टेकडी यासह परिसरातील विविध चौकांमध्ये रंगबिरंगी विद्युत दिवे, आकर्षक लाइटिंग, झेंडे, फरारे आणि चमकी लावून परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली. ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही सजावट नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. रात्रीच्या वेळी रंगबिरंगी दिव्यांची रोषणाई सुरू झाल्यानंतर माळीपुरा परिसराचे संपूर्ण रूपच पालटले. प्रत्येक चौक आणि रस्त्यावर झगमगणारी रोषणाई पाहून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. 2 दिवस तरुणासह चिमुकल्यांची मेहनत. ही आकर्षक सजावट उभी करण्यासाठी परिसरातील तरुणांसह लहान मुलांनी सलग 2 दिवस मेहनत घेतली. दिवसभराची कामे आटोपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत युवक आणि चिमुकले सजावटीच्या कामात सहभागी होत होते. कुठे विद्युत दिव्यांची माळ लावणे, कुठे झेंडे व फरारी लावणे, तर कुठे चमकीच्या माध्यमातून चौक सजवणे अशा विविध कामांमध्ये तरुणाई उत्साहाने सहभागी झाले होते. आपला परिसर सुंदर दिसावा आणि ईद ए मिलादुन्नबीचा उत्साहात साजरा व्हावा या भावनेतून युवकांनी एकत्र येत मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीमुळे माळीपुरा परिसराला आकर्षक आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले. विविध ग्रुपचा उत्स्फूर्त सहभाग. या सजावट आणि उत्साहाच्या आयोजनात परिसरातील विविध युवक ग्रुपनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सय्यद आदिल व तौफिक ग्रुप, अनीस भाई ग्रुप, अज्जू सेठ ग्रुप, बाबा खान कैसर बाबा ग्रुप, गुड्डू सय्यद इरफान ग्रुप, गुज्जू लीडर मन्नू ग्रुप, मिलन ग्रुप यांच्यासह परिसरातील इतर युवक ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व ग्रुपमधील युवकांनी एकत्रपणे सजावटीसाठी मेहनत घेतली. त्यामुळे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने माळीपुरा परिसरात एकजुटीचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आतषबाजीने उत्साहाला उधाण. रोषणाईसोबतच रात्री नवयुवकांनी फटाक्यांची आतषबाजी करून ईद ए मिलादुन्नबीचा आनंद साजरा केला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि आतषबाजी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लहान मुलांमध्ये सजावट आणि रोषणाई पाहण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. माळीपुरा परिसरातील प्रत्येक चौकात करण्यात आलेली सजावट नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या उपक्रमामुळे परिसरातील वातावरण आनंद, उत्साह आणि उत्साहित रंगत निर्माण झाली. सय्यद रहीम मित्रमंडळासह सहभागी झालेल्या सर्व युवकांनी घेतलेल्या मेहनतीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून तरुणाईने एकत्रित येऊन केलेली ही आकर्षक सजावट ईद ए मिलादुन्नबीच्या उत्साहाला आणखी सुंदर आणि उत्साहपूर्ण बनवणारी ठरली. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. अस्सलाम वालेकुम। ये बताते हुए बड़ी खुशी हो रही है, अल्हम्दुलिल्लाह हमारे ईद ए मिलादुन 1501 सालाना मौके पर जश्न ईद मिलादुन नबी की सभी देशवासियों को पुरखुलूस मुबारकबाद। अल्हम्दुलिल्लाह जो हमारे मोहल्ले में जैसा कि जामा मस्जिद का एरिया, जैसे कि अंदर इरफान ने उन्होंने उनके ग्रुप ने अंदर अच्छा काम करे, बाहर जो तो गुड्डू के उनके अज्जू सेठ के उनके ग्रुप ने काम करे, इधर के सामने जो तो पट्टे में पूरा अनीस भाई के ग्रुप ने, मुसैफ अरबाज हो उनके सबके ग्रुप ने अल्हम्दुलिल्लाह शीश पे नीचे जो सजाने का काम करे, गलियों को लाइटिंग से, इससे चमकी से जो रोशन करे। एक मुन्नू का ग्रुप हमारा इसने मालीपुरे के पास का मिलन चौक तक के अल्हम्दुलिल्लाह जो खुशी के मौके पर इन्होंने सजाए, और अभी जो तो आतिशबाजी कर इन्होंने जो तो खुशी का माहौल बनाए। अल्हम्दुलिल्लाह हर साल करते, इस साल भी करे। ये बच्चों की मेहनत है, जो बच्चों ने अल्हम्दुलिल्लाह अच्छे पैमाने पर गलियां सजाने का काम करे। और वापिस से सभी की तरफ से मैं एक बार वापिस से कहना चाहता हूँ, सभी देशवासियों को ईद मिलादुन नबी की पुरखुलूस मुबारकबाद। सैयद रहीम।